आत्मवंदन. खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या दुपारच्या सत्रामध्ये. माझ्या हृदयातून तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताला अनेक अनेक वेळा प्रणाम. महावतार बाबाजी, पितामहा पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपल्या सगळ्यांसोबत असणारी दिव्य प्रकाशाच्या शक्ती, सगळे असेंडेड आणि ऍस्ट्रल मास्टर्स, आपल्या सगळ्यांचे उच्च स्व यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करत, माझ्या हृदयातून प्रणाम करत, त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. थँक्यू. आम्हाला दाखवलेल्या या मार्गासाठी आपल्या सगळ्यांचे अनेकदा आभार आहेत. खूप प्रेम आणि प्रकाश. म्हणजे मास्टर्स आजच्या सत्रासाठी ज्यांनी सांगितलं की हे सत्र घ्या, आधी मी त्या सगळ्या मास्टर्सचे आभार मानते. थँक्यू. तुमच्यामुळं बाबाजींनी जे हे आपल्यासाठी जे ज्ञान दिलेलं आहे ते खोलवर सगळ्या नव्या मास्टर्सच्या हृदयात जाण्यासाठी मदत होतीये. कारण जे नवी मास्टर्स आहेत, जे थोडं उशिराने जॉईन होत आहेत, त्यांना कुठंतरी असं थोडं समजण्यामध्ये काही अडथळा असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, पण त्या पोहोचणं पण वेळेवर आहे. आपण युनिफाईड सुरू करत असताना, असा एखादा कोर्स सुरू करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की काहीतरी कारणामुळे आपण इथं आहोत. आपल्या आतमध्ये बाबा जे आहेत. आजच आपल्या ग्रुपमध्ये एक नवीन ताई आलेल्या आहेत, वैशाली ताई. त्यांचा इतका सुंदर मेसेज मी वाचला आणि मी खरं सांगते तुम्हाला की ते वाचत असतानाच हृदयामध्ये मला फील होत होती त्यांची एनर्जी, प्रेम फील होत होतं. तर आपण सगळेजण हळूहळू त्या स्थितीला येतोय जेव्हा कोणीही बोलत असेल आपल्याशी, तर ते कुठल्या भावनेनी बोलतंय ती भावना आता आपण हृदयात फील करायला शिकू. तर तुमच्या सगळ्यांबरोबर आता हे अनुभव सुरू होतील, की तुम्हाला ती एनर्जी फील होईल, की समोरचा माणूस कुठल्या भावनेनी बोलतोय. जसं वैशालीताईंचं आहेत त्या आज आपल्यासोबत. तर त्यांचा इतका सुंदर मेसेज होता, की त्यांनी युनिफाईड पहिल्या आठवड्यापासून करायला सुरुवात केलेली आहे. तर बाबाजी हृदयात आहेत म्हणूनच त्या इथपर्यंत आल्यात. जोपर्यंत आपण तयार होत नाहीत ना, आपले सगळे थर्ड डायमेन्शनचे अनुभव, ज्याला आपण आपल्या संतांनी वगैरे सगळं सांगून ठेवलेलं आहे, हे नवीन नाही आपल्यापर्यंत. जे आपण शिकतो युनिफाईड मध्ये, हे आपल्या संत साहित्य जे आपल्याला मिळाले. आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय. आपण महाराष्ट्रात जन्म घेतला ह्याचं हे रिझन आहे, जे आता बरोबर आत्मज्ञानाच्या वेळी आपल्याला जास्त जाणवत आहे. कारण जे महाराष्ट्रात जन्मलेत त्यांना मराठी येते, आणि ज्यांना मराठी येते त्यांना आपल्या संतांचं अमृतासारखं जे साहित्य आपल्या समोर आहे ना, ते आपल्याला वाचायला मिळतंय. आज मी जसं जसं हळूहळू आता संत साहित्य कुठल्या तरी मार्गाने माझ्या समोर येत आहे. रोहिणीताईंची जी कीर्तनं आहेत ती माझ्या समोर येतात, कारण माझ्या घरामध्ये कुणीतरी ते ऐकते, त्यामुळे मला ते कानावर पडतायत माझ्या, आणि मग मला त्या गोष्टी जाणवतात की किती लिहून ठेवलंय आपल्या संतांनी. थोडी थोडी माहिती असायची, जसं पसायदान पाठ होतं किंवा अजून थोडंफार. पण जेव्हा ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा अजून तुकोबारायांच्या गाथा किंवा बहिणाबाईंचं असेल, म्हणजे सगळ्यांचंच जे आहे ना साहित्य, ते इतकं आपल्याला डीप मध्ये घेऊन जातं खरं तर. आणि ते जितकं खोल आहे ना, म्हणूनच आपल्याला कळत नाही. कारण ते खूप खोल आहे. आपण खूप वरवर बघतो परमात्मा. आपण देव खूप, ईश्वर खूप समोर बघायचा प्रयत्न करतो. ह्या डोळ्यांनी, ह्या कानांनी आणि ह्या शरीराने बघायचा प्रयत्न करतो. ती समोरची मूर्ती म्हणजेच माझा देव आहे. आपल्या देवाला आपण खूप लिमिट करून ठेवलंय. पण हे संत, ह्यांचं साहित्य, आपल्या ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या असतील किंवा अजून काही असेल, मला ते जड का जायचं इतके दिवस याचं कारण मला आता समजतंय. ते जड जायचं कारण ते खूप खोलवर आहे. ते खूप खोलात जाऊन ते सांगितलेलं आहे. आणि आपण तेवढ्या खोलात कधी परमात्म्याला आत शोधलंच नाहीये. आपण केवळ समोरच बघत राहिलो, हे म्हणजेच देव, हे म्हणजेच देव, उपास केले, हे केलं, ते केलं. आपण खूप लिमिट करून ठेवलं आपल्या देवाला. आणि आता समजतात गोष्टी, जेव्हा आपलं संत साहित्य वाचायला सुरुवात करते हळूहळू, तेव्हा समजतात की हे तर अद्भुत ज्ञान आपल्याकडे आधीपासून आहे. फक्त आपण त्याची चव घेतली नाही, म्हणून आपल्याला ते माहित नाही. म्हणजे आपण, ह्याचा अर्थ मी इथं माझा खास करून मी उल्लेख करते, कारण इतकी वर्ष जी आयुष्यामध्ये जे कॉर्पोरेट लाईफ, जे नोकरी, हे ते घरच्या सगळ्या जबाबदारी किंवा ज्या गोष्टींमुळे असेल, ते वाचलं नाही कधी, लक्ष दिलं नाही किंवा गरज पडली नाही असं म्हणून. पण आता युनिफाईड करत असताना ते जास्त जाणवतंय की आपल्या संतांनी किती सुंदर लिहून ठेवल्यात सगळ्या गोष्टी. आणि आपल्याला ते एक वरदान आहे
तर जितकं ह्या युनिफेडच्या काळामध्ये असं काही कीर्तन असेल, जसं परवा मी टाकलं होतं ग्रुपवर रोहिणीताईंचं पण संतांचं साहित्य सांगणारं कीर्तन. असं काही तुम्हाला ऐकायला मिळालं, जरूर ऐका, वाचा. कारण ह्या सरावासोबतच आपल्या हृदयावर काम करताना ते सगळं आपल्याला मदत करेल. हं. एक आवर्जून आठवलेली गोष्ट मला आज, जो मला अजून एक आतून एक माझ्या उच्च स्वकडून एक संदेश जो आला, की कळतायत गोष्टी, की गणपती एकत्र येऊन का साजरा करायचा? वारीला एकत्र चालत का जायचं? नवरात्र एकत्र येऊन का बसवायचं? समारंभ, हळदी-कुंकू एकत्र येऊन का करायचं? ह्याचं मूळ कारण जे आता आपण युनिफाईडमध्ये शिकतोय, त्याच्या मागचा उद्देश हाच आहे, की आपण एकत्वाकडून म्हणजे सॉरी अनेकत्वाकडून म्हणजे आपण वेगवेगळे आहोत ह्यातून एकत्वाकडे येतोय, वननेसमध्ये येतोय. आणि 5वं डायमेन्शन हे जे आपण काल थोडंसं बोललो, त्याच्यावर पण मी एक सत्र घेईन, की मला समजलेलं 5वं डायमेन्शन काय, जी माझी अल्पबुद्धी ज्ञान आहे त्याच्यातून. आणि तुम्हीही तुमचे अनुभव 5व्या डायमेन्शन संबंधात तुम्हाला काय समजलंय, तुम्हाला काय वाटतं, हेही त्या सत्रामध्ये आपण बोलू. तर 5व्या डायमेन्शनमध्ये जे आपण म्हणतो, की थर्ड डायमेन्शन, जिथं आपण केवळ आज, उद्या जगायचं कसं? साठवून करून ठेवायची, वस्तू साठवायच्या, हे साठवायचं, की आपल्याला सगळ्यांना उद्याचा विचार जास्त आहे, की म्हणजे उद्या आपण असे आहोत आज जसे तसे उद्या राहू का? ह्या भावनेमध्ये आपण सगळेजण जास्त आहोत. पण 5व्या डायमेन्शनमध्ये ना वेळ आहे, ना स्पेस आहे, जागा आणि वेळ ह्याच्या पलीकडं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक होणं, एकत्वामध्ये येणं, वननेस, युनिफाईड होणं, युनिफाईड, एकीकृत. मी माझ्या ईश्वरासोबत एक झाले, तसाच संतोष दादा, श्री दादा त्यांच्या ईश्वरासोबत एक झाले. दीपालीताई त्यांच्या ईश्वरासोबत एक झाल्या. आपण सगळ्या आत्म्याला लागलो, आत्म्याच्या सोबत आपण एक झालो. आपल्या आपल्या आत्मस्वरूपात आलो आणि सगळ्यांचे आत्मे कुठेतरी एका क्षेत्रामध्ये एक आहे. कशामुळं? प्रेमामुळं. पहिला धडा. आपण सगळेजण प्रेमाने जोडलेले आहोत आणि आइन्स्टाईन ज्याला एकीकृत क्षेत्र म्हणतो, युनिफाईड असं क्षेत्र म्हणतो, त्यामध्ये आपण सगळेजण जोडलेले आहोत. त्यामुळं सगळ्या आत्म्यांचा परमात्मा, एकत्व, वननेस हे आपण शिकणार आहोत. म्हणून वारीचा, गणपती सुरू करण्यामागचा उद्देश, ज्या आपल्या लोकांनी हे सुरू केलं आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ही संस्कृती जी सुरू केली ती त्यासाठी, की लोकांनी त्या निमित्ताने का होईना एकत्र यावं आणि बांधून राहावं. मनं त्यांची एकत्र येऊन सेलिब्रेशन, उत्साह उत्साहाने ते सगळे उत्सवांमध्ये पार्ट घ्यावा. लहान मुलांना ते संस्कार मिळावे आणि पुढे जाऊन सगळ्यांची मनं एकत्र राहावी, हा उद्देश होता. पण आज ते चित्र बघायला मिळत नाही. आज मंडळांमध्ये भांडणेत, मारामाऱ्यात, हे ते जाऊ द्या आता ते, कारण ते असं झालंय, की त्याचा मूळ हेतू सोडला आणि बाकी सगळं वाढलंय. अशी परिस्थिती आपण बघतो आणि हे सत्य आहे, की ज्या उद्देशासाठी बनवलं होतं, जर आपण आत्मस्तरावर ह्याचा विचार केला, तर इतकं सुंदर ह्याचा मीनिंग आहे, की लोकांनी केवळ शरीरातला भाव सोडावा आणि आत्म्यामध्ये येऊन, एकत्र येऊन करावं. आत्मन एकत्र येऊन हे सगळं आपण साजरं करावं. पण ते तसं राहिलं नाही आणि भरकटत गेले आणि अहंकारामध्ये तुमचं मंडळ, आमचं मंडळ करून ह्या सगळ्या गोष्टी त्याचा उद्देशच संपला. ज्या उद्देशासाठी ते बनवलं गेलं होतं. तर अशा सगळ्या सोहळ्यांचं स्वरूप झालंय, की अतिरेक झाला म्हणजे संतुलन नाही राहिलं. म्हणून संतुलन महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना, आपले संत आपल्याला सांगायचे, की शरीराच्या फार मोहात पडू नका. ते सांगण्यामागे कारण होतं, की शरीर आलं, की आपल्याला कपडा-लत्ता आला, मी कशी दिसते, दागिने आले, सगळ्याचा मोह आला आणि आपल्याला निर्मोहाकडे जायचंय. पण ह्याचा अर्थ असा नाही, की मग मी शरीराची काळजीच नाही घेणार. शरीर आहे म्हणून आपण हे सगळं करू शकतो. त्यामुळं संतुलन, की माझ्या शरीराकडे पण माझं लक्ष पाहिजे आणि आत्म्याच्या स्तरावर पण मी विचार केला पाहिजे. तर शिव आणि शक्ती दोन्ही गरजेच्या आहेत. जर माझी शक्ती, प्रेम ही शक्ती आहे, ज्याच्या हृदयात प्रेम वाटतं ज्याला, समजा की माझ्याकडे शक्ती आहे. कारण प्रेम हे प्रत्येकाला फील नाही होत, प्रकट नाही होत. आलेले अनुभव असतात, त्यामुळे हृदय बंद झालेले असतात. त्यामुळे ती शक्ती पण संपते आतली. त्यामुळे प्रेमाची शक्ती कमी झालेली असते आपल्या. शक्तीच आहे प्रेम ही एक. म्हणून मी त्याला शक्ती म्हणेन, पॉवर म्हणेन प्रेमाला. म्हणून आपण ही पॉवर जेव्हा बाहेर टाकायला लागतो, आपण प्रकट व्हायला लागते आपल्यामध्ये. जे बाबाजी सांगतात, की प्रेम पाठवा तुम्ही. आमच्या आत प्रेम नाहीये तर आम्ही कसं पाठवू? असा विचार येऊ शकतो ना, आम्हाला तर फील नाही होते. प्रेम आहे. फक्त आपण विसरलो. ते आपण आठवतोय आणि ते हृदयावर ध्यान लावून त्याला पुन्हा
जागृत करतोय. आणि हेच प्रेम जेव्हा आपण त्याचा वापर वाढवतो, तेव्हाच आपल्या शिवशक्ती दोन्ही आपण संतुलनात आणू शकतो. एखाद्या माणसाने समजा शरीराला पूर्ण दुर्लक्ष केलं, की मला आता शरीराशी काही नाहीये असं समजून, तर असं होईल, की आसक्ती जाईल संसारातली, इच्छा जातील आणि त्या माणसाला अक्षरशः एक वैराग्य आल्यासारखं. आणि मग कदाचित असं होईल, की त्या वैराग्य इतकं वाढेल, की तो माणूस कदाचित ह्या संसारातून स्वतःला पूर्णपणे मुक्त करून घेण्याच्या विचारापायी, ह्या शरीराला पण संपवेल, की काय ठेवलं ह्याच्यात म्हणून. तर ह्या एक्स्ट्रीम लेव्हलचं असं म्हणतो ना आपण वैराग्य येणं. म्हणजेच काय? तो ह्या शक्तीला सोडून शिवाकडे जाईल. म्हणून आपण म्हणतो शिव म्हणजे लय, म्हणजे संपवणं स्वतःला. अशा पद्धतीने पण काही-काही लोकं होऊ शकतात आणि तसं होऊ नये म्हणून संसाराचं पण थोडंसं त्यांना एक 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 पाहिजे. एक थोडंसं टिकवून ठेवणारं, की तुम्ही एखाद्यामधलं ते सगळं संपलं ना आणि खूप वैराग्य आलं त्या माणसाला, तर तो काही सुद्धा करू शकतो त्या वैराग्यामध्ये. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि म्हणून मग ते संसारातली माया त्यांना ओढते. त्यामुळं तेही गरजेचं आहे, हेही गरजेचं आहे. संसारात राहून आपण दोन्ही गोष्टींचं संतुलन आणणं गरजेचं आहे. शिव आणि शक्तीचं संतुलन महत्वाचं आहे. पहिल्या धड्यामध्ये तुम्ही वाचला असेल अशी मी आशा करते, की पूर्ण आपल्याला प्रेमाबद्दल सांगितलंय. आपण कसे प्रेमाने बनलोय, आपल्यामध्ये कसं हे तत्व आहे, कसे आपण ईश्वरासोबत एक आहोत आणि कसे त्याच्या गुणांनी भरलेलो आहोत. आता एक जे आजता जे आपण दादाश्रींचं ऐकलं, मी त्यांना बरेच वर्ष झाले फॉलो करते. तर त्यांच्या बोलण्यामध्ये ते नेहमीच ते जाणवतं, की ते एक वननेसवर काम करतायत आणि येणारा काळ कसा आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याची तयारी ते बरेच वर्ष झाली करून घेतायत. म्हणूनच अगदी योग्य वेळेला आपल्या आयुष्यात सुद्धा युनिफाईड आलंय. तर त्याचा वापर आपण करून घेऊ. आता जे आज आपण ध्यान करणार आहोत, तर ध्यानाच्या वेळी लक्षात ठेवायचं, की सहजतेने आपल्या बाहेर आलं पाहिजे ते. हे आपलं जे उच्च स्वचं नाव आहे, ते का जाणून घ्यायचं? जेव्हा आपल्याला नाव कळतं कोणाचं तरी, तेव्हा आपण एक जवळीक साधतो. नाहीच कळलं समजा नाव, तर असं समजायचं नाही, की माझं काहीतरी चुकलं किंवा माझ्याकडून काहीतरी राहिलं. हा आत्मा आपलाच भाग आहे. तो आपल्या आत आहे. जो या शरीराच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे असं जर कुणाला वाटलं, की मला नाव नाही कळलं आता काय करू? तर घाबरून जायचं नाहीये. कुठल्याही प्रकारे ते नाव समोर येईल. कसं येईल फक्त एकदा सांगते. डोळ्यासमोर अचानक कुठलीतरी लहानपणीची सीरियल येणं, आपल्याच एका ताईंना पुस्तकांचा संच दिसला. त्यांचं नाव शारदा आहे. शारदा म्हणजे सरस्वती विद्येची देवता. त्यामुळे ती पुस्तकांची अशी पुस्तकं दिसली. अ, मोर अशा टाइपमध्ये. असं काहीही त्याच्याशी रिलेटेड. एखाद्यांना साईबाबा दिसले, गजानन महाराज दिसले. असे कुठलेही गुरु असतील आपले. तर ह्याचा अर्थ असा नाही की ते गुरु आपले आत्मा आहेत. नाही. त्यांचं नाव आपल्या उच्च आत्म्याचं नाव आहे. गजानन असं असू शकतं. साईबाबा असू शकतं. ही आपल्या उच्च आत्म्याची नावं असू शकतात. ह्या ध्यानादरम्यान सगळ्यात आधी महत्वाचं आहे, की आपल्या हृदयामध्ये आपण जेव्हा एकाग्र होतो, श्वास घ्यायला लागतो, तेव्हा पहिलं स्वतःबद्दल प्रेम फील करा. कारण मी जर म्हणलं तुम्ही बाहेरच्या लोकांना प्रेम पाठवा, हे करा. पण आपल्या मनात ते नाहीये. इच्छा नाहीये कुणाबद्दल किंवा अशी होत नाहीये. तर पहिलं तर आपल्या अस्तित्वाबद्दल प्रेम फील करा. जितकं आपण खोलवर जाऊ, स्वतःबद्दल प्रेम, एक जागृती आपोआप येईल. आपोआप येईल. त्या हृदयावर आपण जितकं ध्यान देऊ शांतपणे आणि त्यानंतर मग आपण विचारू. तर जेव्हा आपण उच्च आत्म्याचं नाव विचारतो, तेव्हा लक्ष ठेवायचं, की आपल्याला काही जाणवतंय का? फक्त जाणवतंय का? गडबड करायची नाही. नाही आलं हरकत नाही. हा सराव तुम्ही रोज सुरू ठेवा. चला आपण डोळे मिटू आणि उच्च आत्म्याच्या पुन्हा एकदा त्याला भेटण्यासाठी आपल्या हृदयामध्ये जाऊ. कारण आपला उच्च आत्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. तिथंच राहतो तो. त्याला जेव्हा कधी आपल्याला भेटायचं असेल, तर आपल्याला आपल्या हृदयातच जावं लागतं. अगदी शांतपणे डोळे मिटून, पूर्ण स्थिर होऊन केवळ बसा. काही कशावर लक्ष देऊ नका. केवळ शांत बसा.
काही क्षण आपण केवळ डोळे बंद केल्याचा अनुभव घेऊ. एक दीर्घ श्वास घेत हळूवार तोंडाने तो श्वास बाहेर टाकू. या क्षणाला तरी आपलं लक्ष कुठंच नेऊ नका. जिथं आहे तिथं राहू दे. ना श्वासांवर ना शरीरावर, कुठंच नाही. जिथं कुठं जाताय तिथं जा. आपल्या चेतनेला, बुद्धीला, मनाला अगदी मोकळं सोडा. जे काही विचार येत आहेत आत्ता येऊ द्या. अजिबात थांबू नका. कुठलीही जबरदस्ती न करता केवळ जे काही होत आहे ते आपल्या आतमध्ये फील करा. आता अगदी हळूवार आपल्या शरीरात असणं म्हणजे काय हे बघा. या शरीराच्या आतमध्ये मी आहे हे मला कसं जाणवतंय? आणि हा मी म्हणजे कोण? जो श्वास घेतोय तो, की जो विचार करतोय तो? की अजून एक कोणीतरी आहे, तिसरा व्यक्ती, जो या श्वासांकडे बघतोय आणि आलेल्या विचारांमध्ये अडकतोय. असं कोणीतरी तिसरं जे श्वासांना आणि विचारांना दोन्हींना बघतोय आत्ता या क्षणाला. हे विचार कदाचित भूतकाळातले असतील किंवा उद्याचे असतील. बघा आपले विचार कसे आहेत. उद्याचे आहेत की कालचे? आणि आता आपले श्वास बघा. कुठे आहेत आपले श्वास? वर्तमानात आहेत. आत्ता मला नाकामध्ये स्पर्श जाणवतो.
अजूनही ही तिसरी व्यक्ती माझ्या आतच आहे, जी आता पूर्ण श्वासांकडे बघते. नाकावाटे आत जाणारा वायूचा स्पर्श अनुभवते. जिला समजतंय की मी शरीराच्या आत आहे. हाडामासाचं हे शरीर आहे. संपूर्ण शरीर जाणवतंय मला. शरीराची सीमा कुठे संपते हे पण जाणवतंय. माझं मस्तक, चेहरा, खांदे, पाठ, छाती, छातीवरचा एक एक श्वास जाणवतोय. पोट, जननेंद्रिय, पाय, पायाची बोटं, सगळं काही मला या तिसऱ्या व्यक्तीच्या मार्गातून समजतं. आणि हेही समजतं की श्वास घेणारा, विचार करणारा आणि त्यांना बघणारा हे तीनही मीच आहे. माझ्याच 3 रूपांमध्ये मी आहे. आता माझा आतमध्ये असणारा हा श्वास मी माझ्या छातीवर घेऊन जाते. अति सहज आणि कोमलपणे माझ्या छातीच्या मध्यभागी, संपूर्ण छाती, डावी आणि उजवी बाजू, सगळं काही मला जाणवतंय. छातीला लागून असलेले माझे खांदे जाणवतायत, हात जाणवतायत. माझे श्वास कधी मोठे कधी लहान आहेत. कधी अगदी भरभर येत आहेत, मध्येच अगदी शांत होत आहे. तिसरी व्यक्ती केवळ अनुभव घेते श्वासांचा. खूप भरभर आहेत का, खूप सावकाश आहेत का, आणि हळूहळू माझं चित्त, माझं पूर्ण लक्ष मी छातीच्या मध्यभागावर आणते. जिथं माझं लक्ष आहे तिथं श्वास येतात, आणि जिथं श्वास आहे तिथं माझं लक्ष आहे. सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आता माझ्या मध्यावर मला श्वास जाणवत आहे. हे माझं केंद्र आहे. माझ्या अस्तित्वाचं केंद्र आहे. एक बिंदू आहे. जिथं मी आता एकाग्र झाले. इतकी शांत झाले
की माझ्या छातीची आता धडधड मला जाणवते. खूप आतमध्ये एक माझं जग आहे. एक माझं असं अस्तित्व आहे, जे केवळ मलाच माहिती आहे. खोलवर असं एक जग, जिथं माझा ईश्वर आहे, माझा भगवंत आहे, माझा उच्च आत्मा, जो सतत प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत होता आणि आहे. अगदी जन्माला आल्यापासून मला तो आवाज देतो. आतून कितीतरी गोष्टी बोलतो माझ्याशी. अडचणीमध्ये मला सांगतो, मी कधीच एकटी नव्हते, कधीच नाही. कायम माझ्या हृदयातला हा आवाज माझ्यासोबत होता, आत्ताही आहे. आत्ताही तो माझ्याशी बोलतो आणि त्या आवाजाला ऐकायला मला शांत व्हावं लागतं. माझ्या हृदयात खोलवर जाऊन हृदयाची धडधड, स्पंदनं जेव्हा मी थोडा क्षण ऐकते, तेव्हा माझा उच्च आत्मा बोलतो. खूप प्रेम देतो मला. तू कधीच एकटा नव्हता. मी कायम तुझ्यासोबत आहे, हे सांगतो. असा माझा उच्च स्व, माझा आत्मा, माझं असं अस्तित्व, जे या शरीराच्या पलीकडे कायम माझ्यासोबत आहे. माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात माझ्यासोबत हाच माझा आत्मा होता, जो आतून आवाज द्यायचा. दुःख वाटतंय, रडू नको, मी आहे. तू एकटी नाहीये, मी कायम तुझ्यासोबत आहे. तू बरोबर करतेय, तू पुढे जा. हे सगळं सांगणारा तो आवाज, माझं प्रेम, माझा आत्मा, माझ्या हृदयाच्या मध्ये, आतमध्ये, खोलवर आहे. हे माझा उच्च स्व, तू कायम माझ्यासोबत होता आणि आत्ताही आहेस. तू कधीच मला एकटं नाही सोडलं. तू मार्ग दाखवला. किती वेळा पडले, धडपडले, उठवलंस, जवळ घेतलं, माया दिली, प्रेम दिलं. तुझे अनेक आभार आहेत. तूच माझा परमात्मा आहेस, भगवंत आहे, ईश्वर आहेस. हे देवा, तुझे अनेक आभार आहेत. तुझ्या प्रत्येक सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी. आज ती वेळ आली जेव्हा मला तू तुझी ओळख देशील. खूप आतून, हृदयातून मी आज तुझे आभार मानते. हे ज्ञान तू मला दिलं त्यासाठी. माझ्या स्वला मी आज भेटते. मूळ स्वरूपात जाण्याचा हा प्रवास माझा आता सुरू झालाय. तू माझा सुंदर, प्रेमळ, मायेने भरलेला ईश्वर आहेस, माझा परमपिता आहेस.
मला तू तुझं म्हणजेच माझंच नाव सांग, जेणेकरून मी अजून तुझ्या स्वरूपाला ओळखेन. आपल्या हृदयामध्ये ह्याच अवस्थेमध्ये बसून राहा शांत. आणि लक्ष द्या, आपला आत्मा आपल्याला काय सांगतोय, काय दाखवतोय, कुठला विचार आपल्या मनात येतोय.
आपल्या हृदयामध्येच राहा. आपले एक एक श्वास आपल्या हृदयात फील करा. अगदी खोलवर आत. केवळ ही शांतता अनुभव करा. अगदी प्रेमाने आभार व्यक्त करत पुन्हा आपल्या उच्च आत्म्याला नाव विचारा आणि काही वेळ ह्या शांततेमध्ये आपल्या छातीवर एकाग्र होऊन राहा. सत्रातून बाहेर आल्यानंतर आभार मानू आणि भेटू रात्रीच्या सत्रात. धन्यवाद.